हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर 24 मेला आपल्या सगळ्यांच्या भेटीला एक सुंदर चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे डिअर लव्ह. खरं तर ना एक टॅगलाईन सुंदर आहे की पहिलं प्रेम सगळ्यांच्या लक्षात राहतं. तुमच्यासुद्धा लक्षात राहत असेल तुमचं पहिलं प्रेम. कमेंट करून मला सांगा आता यांचं पहिलं प्रेम काय आहे आणि डिअर लव्ह कसा तयार झाला आहे जाणून घ्यायचं आहे. संपूर्ण टीम आज माझ्याबरोबर आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. तर जसं मी आत्ता म्हणाले की पहिलं प्रेम हे सगळ्यांच्याच लक्षात राहतं. सो ऑब्व्हियसली मी तुम्हाला विचारणार आहे, पण त्याआधी कसे आहात? खूप मस्त आणि खूप छान वाटतं इथे येऊन. ऋषिकेश कसा मस्त आहे? मस्त खूप मस्त वाटतंय. राजश्रीचे सगळे इंटरव्ह्यू आम्ही बघतो आणि इथे येऊन आम्हाला असं खूप भारी वाटतंय. येस अमरनाथ, मला तुझं नाव खूप आवडलंय. थँक्यू. मस्त वाटते खूप. प्रत्येक कलाकाराची इच्छा असते इथं येऊन इंटरव्ह्यू व्हावा, तर खूप आभारी आहे आज तुम्ही आम्हाला इथं बोलवलं. थँक्यू. आणि मलाही फार आवडतं रोज नवीन नवीन लोकांशी गप्पा मारायला. तर डिअर लव्ह, प्रेम हा असा शब्द आहे ना, किंवा प्रेम ही अशी फिलिंग आहे ती कोणालाच चुकली नाही आहे. म्हणजे आपल्या आईवर प्रेम असतं, बहिणीवर प्रेम असतं, आपल्या पार्टनरवर प्रेम असतं, कोणालाही चुकलं नाही आहे ते. सो ही आपल्या चित्रपटाची कॉन्सेप्ट असावी किंवा प्रेम मांडावं चित्रपटात. याची सुरुवात ऋषिकेश नेमकी कधी झाली? वेड नावाचा जो सिनेमा होता तो करून मी फ्री झालो होतो आणि अमरनाथचं आणि माझं असं बोलणं चालू होतं की आपण आता काहीतरी केलं पाहिजे, कारण आपल्याकडे सगळी टीम आहे. रायटर, डिरेक्टर, ॲक्टर्स आहेत आणि कॅमेरा एडिटिंगचं आपलं सेटअप आहे स्वतःचं. सो करायचं तर अमर जी कॉन्सेप्ट होती तर त्या कॉन्सेप्टभोवती आम्ही काम केलं आणि आपण डिअर लव्हपर्यंत पोहोचलो. बेसिकली साऊथ सिनेमांचं खूप क्रेज होतं. बरोबर. सो आपल्या इकडं होतं काय, साऊथ सिनेमा करताना साऊथ स्टाईलने केला जातो. राईट. सो साऊथची स्टोरी टेलिंग इंटरेस्टिंग असते, ती आम्हाला घ्यायची होती. सो त्या पद्धतीने आम्ही वर्कआउट केलं आणि डिअर लव्ह सिनेमा आपल्या पुढं 24 तारखेला येतोय. येस किरण, पण तू निगेटिव्ह केली आहेस भूमिका. तू एक पोलीसची सुद्धा भूमिका केली आहेस आणि आत्ता मी बघतेय गर्ल नेक्स्ट डोअर दिसते मला ही या चित्रपटातली मुलगी. जेव्हा तू पहिल्यांदा ऐकलंस या चित्रपटाबद्दल काय सगळ्यात पहिले थॉट होता? पहिलं प्रेम आठवलं का तुला? नक्कीच आठवलं. आणि ही गोष्ट खरं तर प्रेमापलीकडची आहे. सो कन्सेप्ट खरंच खूप इंटरेस्टिंग होती. म्हणजे जसं की ऋषिकेश म्हणाला की साऊथचे सिनेमे आपल्याला खूप आवडतात. त्यांचं स्टोरी टेलिंग छान असतं किंवा त्यांच्या लव्ह स्टोरीज खूप क्यूट असतात. सो त्यातल्या मुलीसुद्धा प्रेझेंट केल्या जातात ना, त्या खूप क्यूट पद्धतीने केल्या जातात. सो तू जसं म्हणालीस की निगेटिव्ह भूमिका आधी केली आहे, पोलिसाची भूमिका केली आहे, याच्यानंतर हे कॅरेक्टर खरंच म्हणजे एक म्हणतात ना की हिरोईन म्हणून येण्यासाठी एक आपल्याला कॅरेक्टर गरजेचं असतं. तर ते हे होतं ज्याच्यात हिरोईन सुंदर दिसते, कॅरेक्टर चुलबुली असतं, क्यूट असतं. तर मला असं वाटतं की ही गोष्ट होती मला स्वतःचं म्हणजे प्रेझेंट करण्यासाठी. असंही होतं ना की आपण एकदा निगेटिव्ह केलं किंवा एकदा सोशिक भूमिका केली की आपण त्या चौकटीत अडकतो, तर कुठेतरी ते ब्रेक करून बाहेर जाणं. हो, कारण म्हणजे मला इतके निगेटिव्ह भूमिका ऑफर होतात ना अजूनही. आता ऑलमोस्ट लागेरला मला वाटतं 6 इयर्स झाले असतील कम्प्लीट, तरी सुद्धा अजून निगेटिव्ह भूमिकांसाठी विचारलं जातं. किंवा राजकन्या सिरियल तू पाहिली आहेस, सो त्याच्यामध्ये गावाकडची मुलगी साधी सिम्पल. सो एक त्या चौकटीत अडकले होते मी खरं सांगायचं तर. सो खरं तर यांनाच थँक्यू म्हटलं पाहिजे की या रोलसाठी माझा विचार केला यांनी. येस अमरनाथ, तू दिग्दर्शकासाठी तुझं सहाय्य आहे या चित्रपटामध्ये. तुझ्यासाठी सुरुवात कधी झाली? ॲक्च्युली आम्ही सिनेमा करायचा प्रयत्न फक्त मी करेक्ट करतो, साई नाही, दोघांनी मिळून डिरेक्शन केलं. येस. 2017 सालापासून आमचा प्रयत्न चालू होता की आपल्याला सिनेमा करायचा आहे. आधी आमचे बऱ्याच गोष्टी वेगळा सिनेमा करायचा होता, पण या सिनेमाचं नशीब होतं की पहिल्यांदा आमच्याकडून हा सिनेमा घडणार होता. मला साऊथ सिनेमाचं क्रेज आहे पहिल्यापासून आणि मला ते विजन मांडायचं होतं की मराठी सिनेमात आपण मल्याळम वगैरे सिनेमे बघतो की जे गोड असतात, गोष्ट त्यांची गोष्ट सांगायची पद्धत वगैरे, लोकेशन्स आहेत. मग आम्ही ॲक्च्युली कोकणात सिनेमा शूट केला. खरं पण कोकणी लँग्वेज नाही आहे यात, आपली मराठी भाषाच आहे, जी साधी सोपी मराठी भाषा, तर प्रमाण मराठी भाषा. तर आमचा सिनेमा करायचं ठरलं त्यावेळेला पहिलाच या गोष्टी फिक्स होत्या की त्याचा लुक कसा असेल, ते कुठं शूट होईल, जरी कोकणात शूट झालं तर तिथली लँग्वेज नाही येणार, ओव्हरऑल जाईल अशी गोष्ट आम्ही ठरवली आणि त्याच्यावर काम चालू केलं. बऱ्याच गोष्टींवर काम झालं खरं, पण ही गोष्ट लव्ह स्टोरी होती. प्लस याच्यात आता सिनेमा आल्यानंतर तुम्हाला कळेल बऱ्याच अँगलने इमोशनल अँगल्स आहेत, रोमॅन्टिक आहे, गाणी खूप चांगली झालेली आहेत.
तर या सगळ्यांवर काम केलं आम्ही. ॲब्सोल्युटली. आणि लोकेशनचा त्याने आता विषय काढला. जेव्हा मी ट्रेलर बघितला ना, तर मी पहिले तर लोकेशन्सच्या प्रेमात पडले, कारण खूप सुंदर प्रकारे, म्हणजे सिनेमॅटोग्राफीबद्दल मी म्हणेन इथे फार छान आहेत, लोकेशन खूप सुंदर दिसत आहेत आणि ते प्रेझेंट पण खूप मस्त करण्यात आलेत. सो ठराविक अट्टहास होता का की याच लोकेशनवर आपली हिरोईन किंवा आपला हिरो असेल किंवा आपली स्क्रिप्ट इथे शूट होईल? हो, म्हणजे फार आम्ही स्पेसिफिक होतो त्या बाबतीत. ग्रामीण मराठी सिनेमा किंवा विनोदी हा आमचा प्लस पॉईंट आहे आमच्या मते. सो आम्हाला ते ब्रेक करायचं होतं. एक तर प्रमाण मराठीत सिनेमा करायचा आणि विनोदी नाही करायचा. माझा हात थोडासा विनोदी लेखनाकडे आहे, सो ते नाही करायचं हे ठरवून होतं. लव्ह स्टोरी त्यासाठी निवडली आम्ही, आणि ती निवडताना साऊथचे सिनेमे फक्त बघतो आपण, आणि तसं करायचं म्हणजे काय मारधाड करायचं असं नव्हतं करायचं. त्यांचं जे व्हिजन असतं की सिनेमा कसा दिसला पाहिजे, तो कॉस्ट्युमच्या बाबतीत असेल, लोकेशनच्या बाबतीत असेल, सिनेमॅटोग्राफीच्या बाबतीत, तर ते ठरवून होतं आमचं सगळं. आणि सुरुवातीपासूनच आम्ही सगळे लोकेशन बघितले आणि प्रत्येक सीनला आमच्याकडे 2 ते 3 लोकेशन ऑप्शन होते. म्हणजे काही जे आता आम्ही एडिट करत होतो, सो आमच्याकडे होतं ते एका सीनच्या बाबतीत असं झालं की 2 लोकेशनवर एक सीन शूट झालाय, कुठला छान दिसतोय आणि कुठला आपल्याला त्या पॅलेटमध्ये बसतोय. सो यांचे कॉस्ट्युम जरी बघितलेत ना, तर ते निवडून गेले. बरोबर. सो किरणच्या कॉस्ट्युमच्या बाबतीत एक गंमत सांगायला आवडेल आम्हाला. आमच्याकडे तिचे एवढे कॉस्ट्युम होते की 2 कॉस्ट्युम आम्ही वापरले नाहीत फिल्ममध्ये, आणि प्रत्येक तिचे कॉस्ट्युम प्रत्येक सीनला वेगळा वेगळा आहे. सो ती रिक्वायरमेंट होती, जे तुम्ही म्हणाल तसं की लोकेशन आणि कॉस्ट्युमच्या बाबतीत सेमच. कारण ते खूप छान वाटतंय बघायला. असं होतं ना की तुम्ही दोघंही काम पण करता चित्रपटामध्ये, लेखनही आहे, दिग्दर्शन सुद्धा आहे. सो ना अशा वेळी तारेवरची कसरत असते, आपण किती नाही म्हटलं तरी. अमरनाथ, हाऊ वॉज इट फॉर यू? काय होतं नेमकं सेटवर? ॲक्च्युली डोक्यात सिनेमा फिक्स होता कसा शूट होणार आहे, कारण दिसत होतं स्क्रिप्टवरच सिनेमा लाईनअप होता. रेकीला सुद्धा गेल्यानंतर आम्ही फक्त बघून आलो होतो, कारण नुकताच लॉकडाऊन संपले होते आणि कोण गाव द्यायला पण तयार नव्हतं आम्हाला. म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो तर नाही शक्यच नाही, इथं शूट करूच नका, अशा गोष्टी आम्हाला फेस कराव्या लागल्या. पण योगायोगानं नशिबानं आम्हाला बांदिवडे नावाचं गाव आहे आपलं कोकणात, कणकवलीमध्ये, तिथलं आपल्याला गाव मिळालं. तर आम्ही जस्ट सगळ्या गावात फिरून गाव बघितलं आणि फायनल नव्हतं गाव की आपल्याला मिळेल ना मिळेल हे. आणि तिथला जो कोऑर्डिनेटरच्या थ्रू आपल्याला ते गाव मिळालं, त्यांनी परवानगी दिली आपल्याला. तर साधारण अख्ख्या एका गावामध्ये जवळपास सगळे लोकेशन्स आमचे कव्हर झाले. म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी त्या अवेलेबल झाल्या. दोन्ही बाजू सांभाळताना म्हणजे ॲक्च्युली आमचे सीन आहेत ते आम्ही खूप कमी रिहर्सल केलेत, कारण एक ऑकवर्डनेस आम्हाला जो हवा होता तो खूप रिहर्सल केल्यानंतर जाईल की काय याची भीती होती. कम्फर्ट झोन होता ना आपला. तर त्यामुळं आम्ही 1-2दा सीन वाचला असेल फक्त, आणि डायरेक्ट आम्ही टेक केलेत, कारण ते एक ऑकवर्डनेस आम्हाला हवा होता. आणि दोन्ही बाजू म्हणजे ॲक्च्युली 3 बाजू सांभाळत होतो मी, कारण कॅमेरा पण सेट करणं, कारण माझ्या विजन मला जे अपेक्षित होतं ते तुम्हाला दिसेल आता. येस. आणि किरण, असं होतं ना अनेकदा की आपण जी भूमिका आधी साकारली आहे, पुढे जी भूमिका साकारते त्याची कुठेतरी छाप दिसू शकते आपल्या भूमिकेवर, कारण आधीच्या भूमिकांवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं असतं. अशा वेळी ती पुसून टाकून पुन्हा ABCD लिहिणं हे एक टास्क असणार ऑब्व्हियसली. हा चित्रपट करताना, डिअर लव्ह करताना तुझ्यासाठी तो एक होमवर्क कसा होता, किंवा आधी केलेलं इथे दिसलं नाही पाहिजे यासाठी काय तयारी होती? नाही, ते असतंच. आणि त्यात जेव्हा आपण टेलिव्हिजन करतो तेव्हा इतकं दिसत असतो ना आपण सतत, की ते एक लोकांना कळलेलं असतं की आपला पॅटर्न काय आहे तो. पण माझ्या बाबतीत म्हणायचं तर माझं नशीब इतकं चांगलं आहे की पहिला जो केला मी रोल तो पळशीची पिटी सिनेमा जो माझा होता, त्याच्यामध्ये अगदीच रॉ कॅरेक्टर होतं. नंतर निगेटिव्ह कॅरेक्टर होतं, त्याच्यानंतर पोलीस गावाकडची, त्यात ती वऱ्हाडी लँग्वेज होती, आणि हे नॉर्मल कॅरेक्टर. सो मला असं म्हणायचं की किरण जी स्वतः आहे तेच हे कॅरेक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही, की मला फार कष्ट नाहीत करावे लागले याच्यासाठी. मी स्वतः जशी लाईफमध्ये आहे तसं, म्हणजे इवन इतर कॅरेक्टर्ससाठी मला प्रिपरेशन करायला लागलं होतं की लँग्वेज असेल किंवा निगेटिव्ह टोन करायचं म्हणल्यावर, पण याच्यासाठी फार मेहनत नाही पडली. पण तरी काही सीन्स होते ज्याच्यासाठी मला ऑब्व्हियसली डिरेक्टर्सची मदत झालीच. आणि स्पेसिफिक तू मगाशी कॉस्ट्युम्सचा उल्लेख केलास, तर ऋषिकेशने जसं सांगितलं की इतके ऑप्शन्स होते आमच्याकडे, पण
तू जर बघशील तर इयररिंग्स सुद्धा आहेत ना, तर मनियुक्ता नावाचा ब्रँड आहे, त्यांनी लिटरली ड्रेस वाईज इयररिंग्स प्रत्येक ड्रेसला 2 ते 3 ऑप्शन्स दिले होते त्यांनी. सो ते बनवून घेतलेलं आणि तो लुक इतका सुंदर दिसतोय ना. सो ऑल क्रेडिट त्यांनाच जातं, मनियुक्ता आणि मृगनयनी ज्यांनी ड्रेस कॉस्ट्युम्स केले ते. सो तो ओव्हरऑल लुक आणि सगळंच इतकं छान झालंय ना गं, की सगळ्यासाठी मेहनत केली आहे स्पेसिफिक. कारण फर्स्ट प्रोजेक्ट तुला माहिती आहे की फर्स्ट प्रोजेक्ट म्हणजे टीमचा फर्स्ट प्रोजेक्ट आहे हा, की आम्ही सगळे फ्रेंड सर्कल आहोत. आणि सो तो स्पेशल होता की सगळ्यांनी जीव ओतून काम केलं. आणि असंच असतं ना, जेव्हा पहिलं असतं तेव्हा सगळ्या वेळेसनी बेस्ट करायचं असतं. स्क्रिप्टबद्दल मला विचारायला आवडेल ऋषिकेश, इथे असं होतं ना की लव्ह स्टोरी किंवा प्रेम जेव्हा आपण दाखवतो तेव्हा म्हणजे ओघाओघात वाहू शकते ती कथा, आणि त्याला एका पर्टिक्युलर वेळेत बांधणं आणि ते तितक्याच एक्साइटमेंटनी किंवा प्रेक्षक खेळून राहिले पाहिजेत त्या प्रकारे सादर करणं सुद्धा एक टास्क असतो, राईट? त्याच्यासाठी काय लेखक म्हणून मला सांग, काय होतं नेमकं? करेक्ट आहे. सो मी लव्ह स्टोरी प्रचंड ही माझ्यासाठी हॉरर गोष्ट आहे. सो मला मला लव्ह स्टोरी लिहिता येत नाहीत, लिहायला आवडत नाही. आणि योगायोगाने म्हणा किंवा काही वेड आणि डिअर लव्ह दोन्ही लव्ह स्टोरीज बरोबर लिहायला लागल्या. सो मला डिअर लव्ह साठी वेडची मदत खूप झाली. सो रितेश सरांसोबत जेव्हा काम करत होतो ते इतक्या पर्टिक्युलर होते की प्रत्येक सीन, प्रत्येक डायलॉग कसा असला पाहिजे, काय असला पाहिजे. सो मी ॲज इट इज कॉपी केलं त्यांना. ह्याचं क्रेडिट जर लोकांना सिनेमा आवडला तर ह्याचं क्रेडिट बऱ्यापैकी त्यांना आहे. सो त्यांना फॉलो करत होतो आम्ही. आणि अमरनाथचं एक म्हणणं होतं की आपल्याला किती सीनमध्ये करायचं आहे, एक ड्युरेशन, आणि आमचं असं डोक्यात ठरलं होतं सगळं. स्क्रीन प्ले सुद्धा आम्ही एकत्रच बसून असा डेव्हलप केला होता त्याचा. ते करताना असं होतं की आपल्याला काय गोष्ट काय सांगायची आहे, फक्त लव्ह स्टोरी नाही सांगायची. ती नात्यांची गोष्ट आहे, ती स्वप्नांची गोष्ट आहे, त्यात ती लव्ह स्टोरी आहे. आणि त्याचं हिरोचं जो आपलं लीड आहे अमरनाथ, विराज नाव आहे त्याचं कॅरेक्टरचं. सो तो एक आर्मीसाठी ट्राय करतोय आणि त्याच्या आयुष्यात एक मुलगी येते आणि मग ते त्याची जर्नी सुरू होते. तर हे करताना आम्हाला बॅलन्स करायचं होतं. तो आर्मी सुद्धा करतोय, प्रेम सुद्धा करतोय, आणि त्याच्या घरच्यांची त्याच्याकडून ज्या अपेक्षा आहेत हे सगळं करताना इतकं वाद जाण्याची शक्यता होती. पण सुदैवाने आमची टीम चांगली होती आणि मला काय लिहायला आवडतं, मी लिहित गेलो. किती भयानक लिहित गेलो आम्ही. तर ते नंतर एडिट करणं, रिराईट करणं, ह्या सगळी प्रोसेस टीमनी मिळून केली. अमरनाथ असेल, अभिषेक म्हणून अमरनाथच्या मित्राचा रोल केला तो असेल, किंवा आमचा एडिटर जो आहे प्रशांत, तर सगळे आम्ही बसून करत होतो. किरणनं पहिला ड्राफ्ट वाचून काही सजेशन सांगितले. सो अशी सगळी टीमची प्रोसेस होती ती सगळी. पण तुझ्यासाठी कुठली गोष्ट सगळ्यात जास्त कस लावणारी होती? लेखन, दिग्दर्शन, अभिनय, काय होतं नेमकं? अभिनय तर मी केलाच नाही. तो ती जास्त करून घेणं तसं सुदैवानं गरज पडली नाही, कारण दोघेही चांगले ऍक्टर आहेत. आणि मला जे अपेक्षित होतं, मला एक स्क्रीन दिली होती, इथं ते दिसतंय ते चांगलं दिसतंय की नाही एवढंच सांगत होतो मी. काय करायचं हे सांगत नव्हतं, आणि ते सांगूही नाही. मला असं वाटतंय काय अपेक्षित आहे एवढं सांगावं. मला असं वाटतंय की लेखन, दिग्दर्शन ह्याच्यातलं लेखनच जास्त मला आव्हान, कारण मी वाहवत जातो आणि मला खूप आवडतं लिहायला, खूप दिवस लिहित राहतो. कारण लव्ह स्टोरी हा विषयच इतका वास्ट आहे की तुम्ही काहीही कितीही लिहा, ती नेव्हर एंडिंग असते ना. आणि आम्ही सिनेमा जेव्हा करायचं ठरवलं त्याच्यानंतर काही दिवसात उन्हाळा येणार होता. आणि तो जे विजन होतं ते सगळंच ड्राय होणार होतं ऑब्व्हियसली उन्हाळ्यामध्ये. सो पटकन करणं गरजेचं होतं आम्हाला. सो यांनी मला असं बांधून ठेवलं असं मला वाटते या सगळ्यांनी. वाव. किरण, हिरोईन एका चित्रपटाची म्हणजे तिचा ऑराच वेगळा असतो. आणि ट्रेलर जो काही मी आत्ता बघितलं त्याच्यामध्ये दिसतंय ही छान सुंदर दिसणारी, मजा करणारी, प्रेम करणारी अशी हिरोईन आहे. अशा प्रकारची जेव्हा भूमिका आपल्याकडे येते तेव्हा कलाकार म्हणून नेमकी काय फिलिंग असते आणि कशी आहे ही भूमिका? किरण आणि तिच्यामध्ये किती साम्य, किती डिफरन्स आहे? खरं तर हा प्रवास प्रेमापलीकडचा आहे. म्हणजे काय तर आपल्या आयुष्यात आपण काहीतरी स्वप्न बघितलेली असतात, पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते, प्रेम आपल्या आयुष्यात येतं, तेव्हा आपण त्या स्वप्नांपासून कुठेतरी भरकटतो. आणि हे प्रत्येकाचंच होतं ऑब्व्हियसली, आपण डायव्हर्ट होतो. तर याच्यामध्ये जी हिरोईन आहे ती त्याला स्वप्नांपासून भरकटून देत नाही. आणि हेच खरं प्रेम असतं. मला असं वाटतं की स्वप्नांना धरून स्वप्नसुद्धा पूर्ण झाली पाहिजेत आणि प्रेमसुद्धा सोबत असलं पाहिजे. तर हाच हा प्रवास आहे. याच्यामध्ये मीराची भूमिका जी आहे ती इतकी कमाल आहे, इतकी गोड आहे. म्हणजे ती एकतर अनाथ असते, लहानपणापासून तिला आईवडिलांचं प्रेम मिळालेलं नसतं. सो एक असतं ना की मला प्रेम मिळालं नाही आहे, पण मला जी व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल तिला ते प्रेम वाटायचं आहे. आणि अशावेळी तिच्या आयुष्यात विराज येतो. सो त्याच्यावरती भरभरून प्रेम करते. आणि ऑब्व्हियसली लव्ह स्टोरी आहे, तिथे विलन असतोच, काहीतरी स्ट्रगल असतो, ऑब्स्टॅकल्स तर येतातच. सो तसंच आता ते काय येईल ते मी सांगणार नाही, ते सिनेमातच पाहावं लागेल. सो असाच हा प्रवास आहे. पण शेवटी काय होतं त्याच्यामध्ये ते बघायला खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे प्रत्येकाला एक इन्स्पिरेशन मिळेल की आयुष्यात प्रेमा इतकंच स्वप्नसुद्धा महत्त्वाचं असतं. येस. सो कसा आहे हा विराज?
विराज बऱ्यापैकी माझ्यासारखाच आहे. ट्रेन केलं असशील ना स्वतःला या हा. भूमिकेसाठी, आर्मी मध्ये जाण्यात त्याला रस असतो तर? त्याचं फिजिकली जर तुम्ही लागिरे दादाजी बघितला हा. असेल तर तो खूप हो लुकडा हो होता. हो. तर हा सिनेमा किंवा अजून एक आम्हाला जो पॅरलल सिनेमा करायचा होता, मे बी आम्ही आता चालू करेन तो, तर दोन्हीसाठी फिजिक गरजेचं होतं. सो त्यानं ते त्यासाठी केलं होतं. वा. विराज माझ्यासारखाच आहे. शांत आहे, सोज्वळ आहे, सोजवळ आहे ना. तर चांगल्याला चांगला, वाईटाला वाईट आहे. तर आणि घरातल्यांचं सगळं ऐकणार आहे. त्यामुळं वेगळं काही करावं लागलं नाही. आणि मी प्रत्यक्षातही लाजरा आहेच. अच्छा. त्यामुळं जर तुम्ही सीन बघितले तर ते थोडं ऑकवर्डनेस वगैरे, म्हणजे मी खऱ्या आयुष्यात पण तसंच आहे. म्हणजे मी जास्त मुलींची वगैरे कमी बोलतो. लाईफ टाईम सिंगल. अच्छा. But पण मला तो choice असं नाही. म्हणाला की तो मुलींची वगैरे पण कमी बोलते, तर मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल, ते खरं आहे का? खरं आहे, पूर्ण खरं आहे. हा, ओके. मग अर्धे कष्ट तर इथेच गेले असतील ना. म्हणून मी म्हणलं सिंगल बाय चॉईस बट नॉट माइंड. मला कॅटेगरी नाही ऍक्च्युली आम्ही आधी काम केलंय लागिरामध्ये, हो, आम्ही हो. फ्रेंड्स आहोत, तरी सुद्धा तो इतका ऑकवर्ड होत होता. म्हणजे रोमॅन्टिक सीन्स वगैरे करताना असं की मी तर फ्रेंड आहे तुझी, मला काय लाजायचंय. ते म्हणूनच maybe तो इमॅजिन awkwardness. करूच हो, शकतेस की हो. इतर मुलींसोबत कसं बोलत Yes. असेल. तर गोड लव्ह स्टोरी आहे. आणि आमचे सीन पण बघितले तर ते असे कुठेही वल्गर वाटणार नाहीत. एक गोड मुवमेंट्स आहेत सगळ्या. आणि आम्ही शूट पण तशाच केलेल्या आहेत. आणि एक म्हणजे एक सात्विकपणा आहे त्या प्रेमात पण. तर मस्त मजा आली सगळं करताना. आणि विराजबद्दल सांगायचं तर तो आर्मी भरतीसाठी ट्राय करतोय. त्याची स्वप्न आहेत, त्याच्या घरच्यांची स्वप्न तो पूर्ण करतोय. त्याच्या आयुष्यात मीरा येते, ती एक गोड लव्ह स्टोरी पण आहे. आणि पुढे काय होतं ते आपण सिनेमात 24 तारखेला आपण बघणार आहोत. खरं तर एक गंमत सांगायची म्हणजे आम्ही सॉंगचं शूट करत होतो कोकणात. तर आम्हाला एक इतकं गोड लोकेशन होतं ते, पण तिथे खूप सकाळच्या वेळी ना गर्दी होती. सो आम्ही असं ठरवलं की ठीक आहे, हे लोकेशन आपण कॅन्सल करूयात. पण नंतर ठरवलं की नाही, हे लोकेशन कॅन्सल करण्यासारखं नाहीच आहे. सो आम्ही शूट करायला लागलो. ते गर्दी झाली ना की शूटिंग चालू आहे, जयडी आली आहे, जम्या आलाय. सो आमच्या टीममधला एक मेकअप दादा होते, त्यांनी सांगितलं की नाही शूटिंग नाही चालू आहे, इथे प्री वेडिंग शूट चालू आहे. त्यांना असं वाटलं की शूटिंगसाठी गर्दी आहे. आणि मग अफवा उठली की जयडी आणि जम्याचं प्री वेडिंग शूट चालू आहे. आई ग. So अशी अजून एक मजा. किस्सा सांगायला आवडेल. म्हणजे असे बरेच लोकेशन्स आहेत जे की म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की अवेलेबल होतील. एका लोकेशनला आम्ही गेलो तर तिथे मॉर्निंग वॉकला खूप लोक आली होती. म्हणजे जवळपास 200 लोक तर असतील. मग आम्ही उतरलो गाडीतून, सगळं आवरून. आपण एक प्लॅन असतो की सकाळी 6 वाजता गेलो तर कोण नसणार वगैरे. आणि पूर्ण गर्दी. आणि ज्या वेळेला आम्ही मग आमचा हे झालं ना की आता शूट नाही होणार वगैरे. आणि एक 10 मिनटं गेली आणि त्या लोकेशनला एक पण माणूस नव्हता. तर हे नशिबात होतं लोकेशन. बरोबर. तर ती लोक मॉर्निंग वॉक वरून घरी गेली आणि आम्ही शूट केलं. तर आम्हाला तिथं विचारायलाही कोण आलं नाही आणि काही नाही. म्हणजे जर गाण्यात ते लोकेशन जे आहे, तो प्लॅटफॉर्म जो आहे, तर तिथे. आणि एक त्याच वेळेला जी गोष्ट घडली, आम्ही टेकसाठी उभारलो आणि 2 कबूतर येऊन बरोबर आमच्यामध्ये थांबली. आणि ॲक्शन झाल्या ती 2 कबूतर जाताना आत्ता टेकमध्ये आहे तो सीन. आणि ते आम्हाला पास झाले आणि आम्ही असे चालत येतो. वाव, नॅचरली झालं हे सगळं. खूप असं होत असतं ना अनेकदा सेटवर. पण तरी सुद्धा ना असे काही सीन्स असतात किंवा मुवमेंट्स असतात जे आपल्याला ना एक व्यक्ती म्हणून खूप आवडतात, आपल्या चित्रपटाबद्दलचे किंवा आपल्या कॅरेक्टरबद्दलचे. सो डिअर लव्ह बद्दल जर सांगायचं झालं तर कोणती एक मुवमेंट आहे किंवा काय तो एक्सपिरियन्स किंवा सीन आहे जो एक व्यक्ती म्हणून खूप आवडला किंवा एक जवळ राहील तो कायम, तो काय आहे? कोण सांगेल पहिले? खरं तर सगळेच सीन इतके कमाल आहेत. त्यातले काही सीन मला स्वतःला करायला खूप मी एन्जॉय केलंय. त्यात विराजच्या बाबांसोबतचा एक सीन आहे. तो सीन मी सांगू शकत नाही काय आहे, पण तो तो इमोशनल सीन आहे. आणि त्याच्यामध्ये असतं ना की एक म्हणजे आपण जर रिअल लाईफमध्ये ती सिच्युएशन आपल्या समोर आली आणि आपल्याला काय निवडायचं आहे, तर तो सीन आहे तो की एका बाजूला प्रेम आहे आणि एका बाजूला स्वप्न आहेत. आणि ते स्वप्न स्वतःचं नाही आहे, ते स्वप्न पुढच्याच आहे. सो ते असं होतं ना की आपण नेमकं काय निवडायचं. तर असा एक इमोशनल तो सीन आहे, तो करायला खूप मजा आली. प्लस मैत्रिणीसोबतचे सीन आहेत, काही कॉमेडी सीन्स आहेत, त्यात खूप मजा आली. अभिषेक वेर्णेकर त्याने खरंच खूप कमाल काम केलंय, मित्राचा रोल केला त्याने विराजचा. सो त्याचे सुद्धा काही सीन आहेत ना, ते आम्ही खूप एन्जॉय केले. सो
तोच प्रकार. माझे पण जे इंटरव्हल नंतरचे जे सीन आहेत, ज्यात मी बरीच दाढी वगैरे वाढली आहे, इमोशनल सीन आहेत, हो. ते सगळे करताना खरंच म्हणजे अंगावर काटा यायचा. कारण त्या ज्या गोष्टी दिसणार आहेत त्या खूप अशा हे आहेत, म्हणजे इमोशनल Emotional आहेत. जिथे म्हणजे आता आम्ही बरेच काही स्क्रीनिंग्स केले, तर जेवढ्यानी सिनेमा बघितला तो एंडला प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतच. प्रत्येकाच्या नाही, मी इतक्यांदा बघितलाय सिनेमा, आम्ही बघितला इतक्यांदा, पण प्रत्येक वेळी रडू येतच अगं. म्हणजे स्टोरी माहिती आहे तरी सुद्धा ते एक फील होतच ते. क्या बात. तर मी जसं मगाशी म्हणालो, मला ह्युमर आवडतो खूप. तर एक हिने सांगितला तो तर आहेच इमोशनल सीन, पण एक सायकलवाल्याचा सीन आहे, तो खूप इंटरेस्टिंग आहे. तो सीन इंटरेस्टिंग झालाय पण, आणि त्यानं सगळ्यांनीच परफॉर्म पण खूप भारी केलाय. ट्रेलरमध्ये त्याची झलक आहे थोडीशी, की हिची सायकल पंक्चर झालेली असते आणि तो येतो, हिरो येतो आणि विचारतो की जर वेळ लागणार असेल तर मी सोडू का. तर सायकलवाला नॉर्मली सांगतो की नाही 5 मिनिटात होईल. तर ती त्याला डोळे दाखवते की माझा प्लॅन नको बिस्कट. मग तो म्हणतो की नाही, तो म्हणजे तासाभरात होईल आणि त्याच्याही पुढे आहे. आता तो सिनेमात सीन बघताना मजा यावी म्हणून मी आता सांगत नाही. तो माझ्यासाठी खूप आवडीचा सीन आहे. ओके, सो आता जसं तुम्ही तुमच्या ट्रेलरमध्येच म्हटलंय पहिलं प्रेम, आणि पहिलं प्रेम हे म्हणजे कधीही, मग तुम्ही कितीही वयाचं असं पहिलं प्रेम तुम्ही कधीच विसरत नाही. सो आता तुमच्या तिघांना प्रश्न आहे. सगळ्यात पहिले प्रेम म्हणजे काय तुमच्यासाठी, आणि तुम्हाला पहिलं प्रेम कधी झालं होतं? आता घरचे जर हा इंटरव्ह्यू बघणार असतील एवढं एडिट करून आणि सगळ्यांना इन्स्टावर टॅग करते हे सांगणं, तर माझ्या बाबतीत सांगायचं तर मला प्रेम वगैरे जे झालं होतं ते काय आयुष्यात आलं नाही अनफॉर्च्युनेटली. ते जे क्रश असतं तसं क्रश आहे. नाव ऑब्विसली नाही सांगू शकत. या इंटरव्ह्यू नंतर येऊ देत तुझ्या आयुष्यात ते, मी अशी Hopefully. प्रार्थना करते. माझी ही प्रार्थना आहे. हा. किरण काय बोलते मला ऐकायचंच आहे. मला आठवावं लागेल खरं पहिलं प्रेम काय आहे. एवढं फिरून ऍक्च्युली फिरून यावं लागेल, कारण क्रश असतंच आपल्या आयुष्यात. पण मला असं वाटतंय की शाहरुखचे सिनेमे बघत मोठं झालोय आपण. सो असं रिअल लाईफ मधलं नाहीये कोणी, पण शाहरुख आणि शाहिद तर म्हणजे लिटरली तुला सांगते, स्कूलमध्ये मुलं मला इम्प्रेस करायला किंवा प्रपोज करायला मला शाहिदचे फोटोज द्यायचे आणि त्याच्या मागे लेटर लिहायचे, कारण नॉर्मल लेटर दिलं तर त्यांच्यासमोर फाडून टाकायचे मी. सो ते शाहिदच्या फोटोच्या मागे लेटर लिहून द्यायचे आणि मी लिटरली ते फाडायचे नाही. मी त्या लेटरला किस करायचे आणि असं खाली ठेवायचं. शाहिदचा फोटो यार फाडणार कसं. हो ना. सो असं आहे की पहिलं प्रेम म्हणशील तर शाहरुख आणि शाहिदच आहे. माझी अशी खूप इच्छा आहे की एखाद्या अवॉर्ड शोला शाहरुखने अवॉर्ड अनाऊन्स करावा. अवॉर्ड गोज टू किरण, आणि ते गाणं म्हणावं जादू तेरी नजर वगैरे. म्हणजे मी इतक्या ह्याने सांगत असते की शाहरुखने माझ्यासाठी गाणं गायलंय, तू हे मेरी किरण म्हण. वाव, खूप मस्त. येस अमरनाथ, मला माहिती आहे तू लाजरा आहेस, पण तू इंटरव्ह्यूत उत्तर देऊच शकतोस. तू अख्खी लव्ह स्टोरी असणारा चित्रपट केलायस. प्रत्येकाला कोण ना कोणतरी आवडत असतंच, पण मी त्या गोष्टीला म्हणजे मी कामाला जास्त महत्त्व दिलं आतापर्यंत आणि आजपर्यंत पण देतोय. स्वप्नांचा पाठलाग करतो तो. पाठलाग चालू आहे. आणि म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की त्या गोष्टी बाजूला ठेवल्या म्हणून आज इथंपर्यंत येऊन पोचलो. तर माझं लक्ष आता पूर्णपणे कामावर होतं इतकी वर्ष, त्यामुळे त्या गोष्टीनं मी थोडं बाजूला ठेवलं. अजून पण आहे ते, पण तो लाजत सांगते. बरं, एक फेमस लाईन आहे ती, सो एक टास्क आहे तुम्हाला छोटासा. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, की तुमचं आमचं सेम नसतं. सो जी दुसरी लाईन आहे ना, तुमचं आमचं सेम असतं किंवा नसतं, ही तुम्हाला चेंज करायची आहे आणि त्याच्यात तुम्हाला डिअर लव्ह हा शब्द ऍड करायचा आहे आणि वाक्य बनवायचं आहे. सो रायटरलाच पहिला मान देऊया आपण. विचार करायला माझे खूप ड्राफ्ट होतात, कारण तुम्ही विचार करा. प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि दुसरी ओळ तुम्हाला जी आवडेल ती, त्याच्यात डिअर लव्ह हा शब्द असला पाहिजे. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमच्या आमच्यासाठी ते डिअर लव्ह असतं. क्या बात, खूप मस्त. किरण, प्रेम म्हणजे प्रेम असतं, डिअर लव्ह मध्ये आहे तसं फार कमी दिसतं. क्या बात, व्हेरी नाईस. जमलंय. चला अमरनाथ, आता जबाबदारी वाढली आहे, दोघांनी फार छान केलंय. प्रेशर गेम झाला. थोडं कशाला बसलो लास्ट वीक. मला सुचलंय, पण तरी मी वाट बघणार आहे. नाही
पास पास तूच बोला आता पास. सो प्रेम म्हणजे प्रेम असतं. 24 मेला थिएटरमध्ये या, तेव्हाच सांगतो खरं काय असतं. मी प्रयत्न करत होतो खरं पण जुळत नव्हतं. तर आता सगळे पॉईंट्स माझ्यावर आलेत गाईज. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात, इतक्या छान गप्पा मारल्या. 24 तारखेला येतोय तुमचा चित्रपट. लव्ह स्टोरी आहे, थोडंसं काहीतरी पिंच ऑफ एक स्पाइस सुद्धा आहे त्याच्यामध्ये. काय आहे हे जाणून घ्यायचं आहे 24 तारखेला. सो आपल्या प्रेक्षकांना आवाहन करा थिएटरपर्यंत यायचं. मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमा बघावा हो. असं कित्येक वर्ष आपण ऐकतोय. सो आमचाच नव्हे, कुठलाही मराठी सिनेमा बघा. जर तुम्हाला नाही आवडला तर हक्कानं सांगा नाही आवडला म्हणून, पण त्यासाठी किमान बघितला पाहिजे. डिअर लव आवडेल अशी अपेक्षा आहे. फार मनापासून बनवलेला सिनेमा आहे. नक्की या, आवडेल तुम्हाला. किरण. आजपर्यंत माझ्या कामाला जसं तुम्ही भरभरून प्रेम दिलत तसं या कॅरेक्टरला सुद्धा द्याल. सो प्लीज 24 मेला डिअर लव्ह हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. माझ्या कॅरेक्टरमध्ये जर काही कमी वाटलं तर त्याच्याविषयी सुद्धा कमेंट सांगा. मी वाट बघते तुमच्या कमेंट्सची. सो नक्की बघा. नमस्कार. येत्या 24 मेला आमची फिल्म डिअर लव्ह रिलीज होती आहे. खूप मनापासून हा सिनेमा बनवलेला आहे आणि लव्ह स्टोरी तुम्ही बऱ्याच बघितल्या असतील, पण आम्ही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न यावेळेला नक्की केलेला आहे आणि तुम्हाला तो प्रयत्न नक्की आवडेल. प्लीज थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला डिअर लव्हसाठी. 24 तारखेसाठी असेच चित्रपट बनवत राहा आणि ते नेहमी येत राहा गप्पा मारायला. ऑल द बेस्ट टीम. थँक्यू. थँक्यू सो मच.